मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, बायकांना जेव्हा पण आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, म्हणजे मित्रांनो बायकांना जेव्हा आपापसामध्ये त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, तेव्हा गप्पा मारताना सेक्सबद्दल त्या किती घाणेरड्या, किती म्हणजे चावट गप्पा त्या मारतात. तर मित्रांनो, त्या गप्पांना आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की बायकांना एकदम साध्या भोळ्या, एकदम लाजाळू, एकदम घाबरणाऱ्या अशा बायका असतात, असं म्हणजे मित्रांनो मला पण ना अगोदर वाटायचं. पण मित्रांनो, जेव्हा मी ना बायकांबद्दल ह्या गोष्टी जेव्हा मी ऐकल्या ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की मित्रांनो, आपल्यापेक्षा ना 10 पटीने, म्हणजे 10 पटीने मित्रांनो काय म्हणा, 100 पटीने बायकांमध्ये ना खाज असते. बायकांना एकदम चावट असतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की म्हणजे बायकांना जेव्हा पण आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, तेव्हा आपापसामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारताना सेक्सबद्दल त्या किती घाणेरड्या आणि चावट गप्पा त्या मारतात. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ना त्याच गप्पा आता मी तुम्हाला सांगतो. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. असा व्हिडिओ ना तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो, तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे, तर तो पहिला पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, सेक्स करताना झालेल्या गमती जमती आणि सेक्स करताना झालेली फजिती. काय बोललो मी? सेक्स करताना झालेल्या गमती जमती आणि सेक्स करताना झालेली फजिती. आता बघा मित्रांनो, जेव्हा आपण ना आपल्या बायकोसोबत किंवा आपण ना आपल्या गर्लफ्रेंड सोबत जेव्हा पण आपण ना सेक्स करतो, जेव्हा आपण संबंध बनवतो, सो मित्रांनो, संबंध बनवताना ना काही ना काहीतरी फजिती, काही ना काहीतरी गमती जमती म्हणजे मित्रांनो होतातच. सो मित्रांनो, त्याच गमती जमती ना आणि तीच फजिती म्हणजे मित्रांनो, आपली बायको ना म्हणजे जेव्हा पण ती ना म्हणजे तिच्या मैत्रिणींसोबत जेव्हा ती गप्पा मारते ना, तेव्हा मित्रांनो बायकांना त्याच गमती जमती आणि त्याच फजिती म्हणजे मित्रांनो त्या ना एकमेकींना सांगतात. जसं की फॉर एक्झाम्पल, अगं तुला काय सांगू, म्हणजे माझा नवरा ना असं म्हणजे माझ्यासोबत ट्राय करत होता, तेव्हा म्हणजे माझ्या नवऱ्याची ना अशी फजिती झाली, म्हणजे आम्ही दोघं ना असं करत होतो, म्हणजे तेव्हा ना अशी म्हणजे गंमत झाली. असं मित्रांनो, आता तुम्हाला मी ना इथे म्हणजे स्पष्टपणे आता मी सांगू शकत नाही, कारण मित्रांनो इथे ना एवढं स्पष्ट बोलायला अलाउड नसतं. सो मित्रांनो, तुम्ही समजून जावा की मित्रांनो, ज्या गमती जमती ना आणि जी फजिती सेक्स करताना आपल्यामध्ये होती ना, तर मित्रांनो त्याच गमती जमती आणि तीच फजिती आपली बायको किंवा आपली गर्लफ्रेंड जेव्हा ती ना म्हणजे तिच्या मैत्रिणींसोबत जेव्हा ती गप्पा मारते ना, तेव्हा मित्रांनो त्या सर्वजणी ना एकमेकींसोबत त्याच गमती जमती आणि तीच फजिती एकमेकींना सांगतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, असं बोलताना ना बायकांना अजिबात जरा सुद्धा त्यांना लाज लज्जा अजिबात वाटत नाही. उलट मित्रांनो, म्हणजे हा विषय ना बायकांना खूप जास्त आवडतो, कारण मित्रांनो बायकांना ना एकमेकींसोबत झालेल्या गमती जमती, एकमेकींसोबत झालेली फजिती त्यांना ऐकायला आणि सांगायला खूप जास्त त्यांना मजा येते. तर मित्रांनो, हा ना पहिला पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे, तर मित्रांनो तो दुसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, आपल्या ना प्रियकराचा स्टॅमिना आणि आपल्या नवऱ्याचा स्टॅमिना दोघांचं ना कंपॅरिझन करणं. काय बोललो मी? आपल्या ना प्रियकराचा म्हणजे आपल्या ना बॉयफ्रेंडचा स्टॅमिना आणि आपल्या नवऱ्याचा स्टॅमिना एकमेकींसोबत ना कंपेअर करणं. जसं की फॉर एक्झाम्पल, जेव्हा बायकांना एकमेकींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, तेव्हा मित्रांनो गप्पा मारताना ना म्हणजे त्या बायका आपापसामध्ये बोलतात की अगं तुला काय सांगू, म्हणजे लग्ना अगोदर ना माझा जो हिरो होता ना, तर म्हणजे त्याचा स्टॅमिना किती मस्त होता. तो म्हणजे ना म्हणजे एका म्हणजे दिवसामध्ये तो ना 4 किंवा 5 म्हणजे राऊंड ना तो खेळायचा. म्हणजे जो माझा हिरो होता ना, तर म्हणजे त्याचा ना एवढा मोठा होता आणि म्हणजे तो ना लवकर गळायचा पण नाही. असं मित्रांनो ना बायका म्हणजे आपल्या हिरोबद्दल आणि आपल्या नवऱ्याबद्दल कंपॅरिझन करतात आणि म्हणजे कधी कधी ना असं पण बोलतात की म्हणजे आता माझ्या पदरात ना कोणतं ध्यान पडलंय, काय सांगू तुला, म्हणजे तो ना लवकर गळतो, म्हणजे तो ना असंच करतो तसंच करतो, म्हणजे माझा जो नवरा आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे अजिबात स्टॅमिना उरला नाही आहे. माझा जो हिरो होता ना, तर म्हणजे माझ्या हिरोच्या पुढे माझा जो नवरा आहे ना तो एकदम फुस आहे. असं मित्रांनो बायकांना आपल्या म्हणजे हिरोबद्दल आणि आपल्या नवऱ्याबद्दल म्हणजे कंपॅरिझन ना एकमेकींना सांगतात आणि मित्रांनो तेव्हा ना बायका म्हणजे आपापसामध्ये अशा गप्पा मारतात.
आणि मित्रांनो अशा गप्पा मारताना ना बायकांना एक गोष्ट त्यांना ऐकायची असते की म्हणजे माझी मैत्रीण ना लग्ना अगोदर तिच्या हिरोसोबत ती खुश होती की लग्नानंतर आता ती ना म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत जास्त खुश आहे. तर मित्रांनो हा ना ह्या गप्पांचा म्हणजे मुख्य विषय असतो. आता त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे तर तो तिसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना एकमेकींना गर्भनिरोधकासाठी कोणते उपाय त्या वापरतात ना तर मित्रांनो त्याच्याबद्दल पण ना ते म्हणजे एकमेकींना प्रश्न विचारतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा बायकांना आपापसामध्ये गप्पा मारतात, जेव्हा त्या ना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात तेव्हा मित्रांनो बायकांना आपल्या मैत्रिणीला असं विचारतात की म्हणजे काय ग तू ना गर्भनिरोधकासाठी कोणती ट्रिक वापरतेस, म्हणजे तू ना गोळ्या खातेस की तू ना इंजेक्शन घेतेस की म्हणजे तू ना म्हणजे कॉन्डम वापरतेस. असं मित्रांनो गर्भनिरोधकासाठी ना म्हणजे मित्रांनो आपली मैत्रीण काय म्हणजे वापरते तर मित्रांनो ते पण ना बायका एकमेकींसोबत ना चर्चा करतात. आणि म्हणजे असं गप्पा मारताना ना एखादी बाई असं पण बोलते की अगं तुला काय सांगू मी ना कोणतंच काय मी वापरत नाही, मी सरळ ना माझ्या नवऱ्याला एवढंच सांगते की तुम्ही करा फक्त तुमचं पाणी ना आतमध्ये काढू नका एवढंच मी सांगते, म्हणजे तुमचं पाणी ना तुम्ही फक्त बाहेर काढा. असं मित्रांनो काय काय बायकांना एकदम सावटपणे म्हणजे एकदम ना लाज लज्जा सोडून असं पण बोलतात मित्रांनो. सो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो ज्या बायकांना आपण लाजाळू घाबरणाऱ्या असं समजतो तर त्या बायकांना किती चावट असतात, किती म्हणजे त्या बायकांना खाज असते. तर मित्रांनो आता म्हणजे ह्या गोष्टी ऐकून तुम्हाला ते समजलं असेल. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.